नमस्कार लाडकी बहिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल होणार आहे. ज्या महिलांची केवायसी अजून झाली नाही, ज्या महिला महिन्यांपासून वंचित आहे, त्यांच्यासाठी आता एक नवीन संधी येणार आहे आणि ती कधीपासून सुरू होणार ते आज मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगणार आहे. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. आज आपण बोलणार आहोत केवायसी का थांबली, आता सरकार काय नवीन निर्णय घेणार आहेत आणि तुम्हाला पुढे काय करायची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले समजून घ्या की समस्या काय होती. बहिणींनो, सर्वात आधी आपण समजून घ्या की केवायसी इतकी मोठी समस्या का झाली. तर सुरुवातीला खूप लोकांनी चुकीचे अर्ज भरले, काहींनी डुप्लिकेट अकाउंट्स वापरले, काही पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावाने फॉर्म भरला. इतकंच नाही, ज्या महिलांना योजना मिळू नये, जसं की हाय इन्कम गव्हर्नमेंट जॉब, त्यांनी सुद्धा लाभ घेतला. साधारण 25 ते 30 हजार बोगस लाभार्थी सापडले. बघा लाडक्या बहिणींनो, इथे काय झालेलं आहे की जेव्हा सुरुवातीला ही योजना सुरू झाली, तेव्हा काय झालेलं की खूप साऱ्या लोकांनी इथे अर्ज केले. इव्हन जे पुरुष आहेत त्यांनी सुद्धा इथे अर्ज केले. यामध्ये काही डुप्लिकेट्स अकाउंट तयार करून पुरुषांनी इथे लाभ घेतलेला आहे. आणि ज्या महिलांना इथे सरकारी नोकरी आहे, ज्यांना खूप चांगला पगार आहे, त्यांनी सुद्धा या योजनेसाठी अर्ज केला. साधारणपणे 25 ते 30 हजार इथे जे बोगस लाभार्थी आहे ना, ते इथे सापडलेले आहेत. त्यामुळे सरकारने काय केले की ई-केवायसीचा पर्याय निवडला, जेणेकरून जे बोगस लाभार्थी आहे ना, ते या योजनेतून बाहेर जाईल. आता दुसरं म्हणजे केवायसी का कंपल्सरी झाली. याच कारणामुळे सरकारने इथे जी केवायसी आहे ना, ही कंपल्सरी केलेली आहे, जेणेकरून खऱ्या लाभार्थ्यांना फायदा मिळेल आणि चुकीचे लोक जे आहे ना, हे बाहेर पडतील. पण इथेच मोठी समस्या झाली. वेबसाईट चालत नव्हती, OTP येत नव्हता, प्रश्न समजत नव्हते. त्यामुळे जवळपास 70 लाख महिला केवायसी करू शकल्या नाही. बघा, सरकारने हे जे बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी केवायसी तर सुरू केली, पण केवायसी सुरू केल्यानंतर योग्य नियोजन न केल्यामुळे इथे काय झालेलं आहे की वेबसाईट चालत नव्हती, OTP येत नव्हता आणि प्रश्न इथे समजत नव्हते. कारण की काय झालेलं आहे की खूप सारा जो लोड आहे ना, तो त्या वेबसाईटवर आला आणि लोड जास्त झाल्यामुळे जी वेबसाईट आहे ना, ही हँग झाली आणि त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना इथे केवायसी करताना प्रॉब्लेम आले. OTP त्यांना वेळेवर येत नव्हता, त्यांचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुन्हा एरर येत होता. असे खूप सारे प्रॉब्लेम इथे लाडक्या बहिणींना आलेले आहे. त्यामुळे जवळजवळ 70 ते 80 लाख महिला केवायसी करू शकल्या नाही. आता तिसरं म्हणजे लोकांचा राग आणि आंदोलन. ही फक्त छोटी समस्या नव्हती. महिलांनी आंदोलन केले, सरकारी कार्यालयावर घेराव घातला, चक्की जाम सुद्धा झाले, कारण खऱ्या लाभार्थ्यांनाच पैसे इथे मिळत नव्हते. आता त्यानंतर चौथं म्हणजे सरकारने काय केलं. यानंतर सरकारने काय केलं, 31 मार्च पर्यंत मुदतवाढ केली. मग 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढवली. सध्या काय चालू आहे की फक्त करेक्शन केवायसी म्हणजे ज्यांची केवायसी झाली पण चूक आहे त्यांनाच चान्स भेटलेला आहे. बघा, त्यानंतर सरकारने काय केले की पहिले आपल्याला 3दा इथे चान्स भेटलेला आहे केवायसी दुरुस्तीसाठी. पहिलं म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत त्यांनी मुदत वाढवली होती. त्यानंतर 31 मार्च पर्यंत त्यांनी मुदत वाढवली आहे. आणि तरी सुद्धा लाडक्या बहिणी राहिल्या तर आता त्यांनी 30 एप्रिल पर्यंत इथे दुरुस्तीसाठी मुदत वाढवलेली आहे. आता सध्या फक्त केवायसी करण्यासाठी इथे करेक्शन करण्यासाठीच त्या वेबसाईटवर इथे ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे ज्यांची केवायसी झाली पण चूक आहे त्यांनाच तिथे चान्स इथे भेटलेला आहे. आता यातच सगळ्यात मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेला आहे. आता मुख्य मुद्दा म्हणजे ज्या महिलांची केवायसी अजून झालीच नाही त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन येणार आहे. अंदाजे 1 मे पासून किंवा थोड्या दिवसात पोर्टलमध्ये बदल होणार आहे आणि फ्रेश केवायसी सुरू होणार आहे. बघा, काल का परवाच इथे आपल्या न्यूजवर इथे न्यूज होती की 25 ते 30 लाख लाडक्या बहिणी ज्या आहे ना, या अजून सुद्धा केवायसी करण्यापासून वंचित आहे. म्हणजे इतक्या साऱ्या लाडक्या बहिणी ज्या आहे ना, त्यांची अजून केवायसी झालीच नाही. आता त्यांना सुद्धा इथे ऑप्शन येण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. म्हणजे अंदाजे 1 मे पासून इथे आपल्याला केवायसी साठी ऑप्शन जे आहे ना, ते येऊ शकतं. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 1 मे पासून किंवा पुढच्या महिन्यामध्ये जर तुमच्यासाठी जर ऑप्शन नाही आलं तर जून मध्ये तुम्हाला 100% इथे चान्स इथे भेटणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन इथे घ्यायचं नाही. पोर्टलवर तुम्हाला फ्रेश केवायसी साठी इथे नवीन ऑप्शन जे आहे ना, ते उपलब्ध होणार आहे. जसं की करेक्शन साठी इथे दिलेलं होतं तसंच आता इथे सुद्धा इथे भेटणार आहे. त्यानंतर भविष्यातील नियम. बहिणीनो, एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे केवायसी एकदाच नाही, दरवर्षी करावी लागणार आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान केवायसी कंपल्सरी असेल, म्हणजे फ्युचरमध्ये पॅनिक करण्याची इथे गरज नाही. बघा, इथे सरकारने काय सांगितलेलं की जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी एक GR काढलेला होता आणि त्या GR मध्ये सांगितलेलं होतं की आपल्याला आता दरवर्षी जी आहे ना, ही केवायसी करावी लागणार आहे. जसं की आपण बाकीच्या योजनेसाठी इथे केवायसी करत असतो, तसं सुद्धा लाडक्या बहिणी योजनेसाठी सुद्धा इथं दरवर्षी केवायसी करणे इथे गरजेचं आहे. म्हणजे ही जी केवायसी आहे ना, ही दरवर्षी जून ते ऑगस्ट अशा 2 महिन्यामध्ये, या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये इथे केवायसी करावी लागणार आहे. जर त्या कालावधीमध्ये आपण केवायसी केली